नमस्कार. माझ्या मैत्रिणीची 1.5 वर्षाची नातीला घेऊन माझी मैत्रीण आली आणि मी घरात आल्या आल्या म्हणजे किती मुलांना त्या गोष्टीची सवय झाली, एसी म्हणजे एसी पाहिजे होतं तिला. आता त्या लहान एवढ्या जीवाला लहानपणापासून एसीतच वावरल्यामुळे एसी पाहिजे होता आणि बाहेरून आले होते, गरमी आहेच हल्ली नाही म्हटलं तरी. आणि मी माझ्या घरी एसी अजूनपर्यंत तरी बसवला नाही, बघू पुढे मागे. मला खूप नैसर्गिक राहायला आवडतं, त्यामुळे मी एसी बसवलेला नाही. आणि माझ्या घरी म्हणजे पहिल्यांदा मुंबईला घर खूप लहान होतं, सासूबाई पण होत्या, त्यांचा वेगळा खाट होता, त्यामुळे सोफा सेट हा प्रकार नव्हताच आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर जेव्हापासून मी स्वामी रामदेवांना ऐकायला लागले, फॉलो करायला लागले, तर ते नेहमी म्हणतात की तुम्ही सोफा सेट घेता स्वतः अपसेट होता, म्हणजे तुम्हाला ती एक सवय लागून जाते त्या मऊ ह्याच्यावर बसल्यावर, टेकून बसायची, तुमच्या मेरुदंडांना तुम्ही त्रास देता वगैरे. आणि ते मला पटलं. आणि खरं सांगू, माझ्या एक सासूबाई कधीच टेकून बसल्या नाहीत, कधीच नाही. किती आजार असू दे, आम्ही त्यांना लोड वगैरे लावला तर नको नको म्हणायचे. आणि अशा न टेकता, लोड लावला काही लावला तरी न टेकता बसायचा खूप प्रयत्न करायचा. आणि मला त्यांचं खूप त्याबद्दल एक एक ते न टेकता बसणं आणि मी काम केलं नाही तर मला खायचा अधिकार नाही, हे त्यांचे दोन नियम मला इतकं भावून गेलं की मला जाणवतं आहे की ते दोन नियम जरी आपण पाळले आयुष्यात तरी आरोग्य बरं राहील. तर तिने लगेच एसी म्हटलं, नाही बाळा आमच्याकडे एसी नाही आहे. आणि मग त्याच्यावरून मग माझी मैत्रीण, माझ्या मिस्टरांचा आमचा असा संवाद सुरू झाला की आपण, म्हणजे ती माझ्या मताचीच होती की खरंच एसीची काय गरज आहे. म्हणजे ती मुलीकडे आली होती तर मुलीच्या मुलीला घेऊन आली होती, तर म्हणाली माझ्याही घरी नाही आहे, मी पण एसी वगैरे बसवलेलं नाही आहे, कशाला उगाचच एसी बसून आपण मग हाडांची आपल्याला त्रास होतो. आणि मग आमचे त्याच्यावरून मग असे विषय निघाले. हल्ली ते पूर्वी आपले गाद्या, आमच्या काळात गाद्या आहे ना कापसाच्या होत्या. आणि मे महिन्यामध्ये वगैरे तो कापूसवाला असा टर्रंग 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 करून गादीवाला तो यायचा आणि कापूस पिंजून नवीन, म्हणजे त्याच जुन्या गाद्या उन्हात कापूस घालून त्याला पिंजून आणि म्हणून नंतर नवीन गाद्या केल्या जायचा. प्रत्येक वेळेला मग तो पहिल्यांदा समजा 15 किलोची ती गादी असेल, कापूस असेल, तर तो नंतर कमी व्हायचा, असं व्हायचं, त्याची धूळ बीळ निघून जाऊन पुन्हा पिंजल्यावर पुन्हा नवीन व्हायचं. आणि मग पण तो कमी भरायचा, मग पुन्हा घाला किंवा असं. आणि असे 5-6 वेळा जर ती गादी केली, त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला कापूस काढायचा आहे, तरी ती गादी कोण ना कोण घेऊन जायचं. आणि आता त्या कॉयरच्या, स्पंजच्या वगैरे गाद्या आल्यात, त्या आपल्याला नकोशा झाल्या, आपल्याला काढायच्या आहेत, तर त्या गाद्या आपल्याला घेऊन जाणाऱ्याला पैसे द्यावे लागतात, घेऊन जा बाबा इथून म्हणून. कारण तो म्हणतो की आम्हाला इथे इथे ते कचऱ्यात नाही टाकता येत, त्याचा काय कबाडीवाला म्हणतो आम्हाला काय ह्याचे पैसे मिळत नाही. आणि स्वीपर वगैरे म्हणतात आम्हाला इथे तिथे टाकता येत नाही, ते टाकलं तर आम्हाला म्हणजे म्युन्सिपलवाले ओरडतात, त्यामुळे आम्हाला ते लांब नेऊन टाकावं लागतं, तर त्याचे पैसे द्या. आणि अशा प्रकारे जे हल्ली ह्या गाद्या म्हणा, हे रेडीमेड घेतलेले खूप. आता आम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटला आमच्या इकडे घर निघत होतो, तेव्हा आम्ही नेहमी फिरायला वॉकिंगला जाताना म्हणजे असे फर्निचर का असे फेकलेले आहेत. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की कबाडीवाले ते फर्निचर घ्यायला तयार नसतात, नाही म्हणतात आम्ही हे फर्निचर घेणार नाही. आणि त्यात त्यांना लाकूड, रेडीमेड घेतलेलं लाकूड, प्लाय, असं तुम्ही सागवानी लाकडाचं केलं आहे काय प्लायचं केलं आहे हे त्यांना कळतं. आणि तुमचं कितीही तुम्ही म्हणा मरीन प्लाय आहे, हे आहे ते आहे, ती लोक त्याची किंमत देत नाहीत. आणि जर तुमचा बिल्डर म्हणाला सगळं घर तुम्हाला साफ करा, तर मग ते उचलून देणाऱ्याला पैसे द्यावे लागतात. आमचा बिल्डर बरा होता, जे सोडतंय सोडून जा असं त्याने सांगितलं होतं, त्यामुळे आम्हाला तेवढा ताण आला नाही. जे आमचं निघून जात होतं ते निघून घेतात. म्हणजे आता
आपल्याला नको असलेली वस्तू काढायला सुद्धा पैसे द्यावे लागतात. म्हणजे पूर्वी आपल्याला मिळत होते, लोखंडी कपाटं वगैरे असायची, लोखंडी रॅक्स असायचे, हा प्रकार असायचा आणि त्याचे पैसे रिसेल व्हॅल्यू आपल्याला मिळायची. आणि आता आपल्याला नको असलेली वस्तू काढायला कितीतरी, म्हणजे रस्त्याने फिरताना मी बघते कितीतरी चांगले वेगळे बघताना असं छान दिसतंय, ड्रेसिंग टेबल आहे, हे आहे, टिपॉय आहे, असे फेकलेले असतात. कारण त्यांना बरोबर कळतं की हे टिकाऊ लाकडाचं नाही आहे, ते कोणी विकत घेणारं नाही, त्यामुळे ती लोकं घेत नाहीत. मग ही लोकंच कोणाला तरी 5-50 रुपये देऊन कुठेतरी नेऊन टाक म्हणून टाकतात. मग अशा आमच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे झालेलं आहे आता, की बऱ्याचशा नको त्या वस्तूंवर पैसे घालायचे आणि नंतर त्याची विल्हेवाट लावताना पुन्हा त्याला पैसे द्यायचे. हा हल्लीचा स्टँडर्ड ऑफ हे झालेलं आहे. मोबाईलच्या बाबतीतही तसंच झालं आणि लवकरात लवकर म्हणजे 2 वर्षांनी 3 वर्षांनी लोक लगेच मोबाईल बदलतात. कारण काहीतरी नवीन तंत्रज्ञान येतं, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये फीचर येतं आणि पहिले ह्याच्यामध्ये नाही. आणि पुन्हा एक्सपर्ट्स सांगतात की तुम्ही तुमचे जुने मोबाईल कोणाला विकू नका, कोणाला देऊ नका, त्याचा दुरुपयोग होईल. म्हणजे आपल्याला तो मोबाईलसुद्धा विकता नाही येत किंवा त्या भीतीने आपल्याला तो पोटमाळ्यात ठेवा आणि आता चेचत बसा, एवढे सगळे उद्योग कोण करत बसणार. तर आपल्याला म्हणजे पूर्वी जुना ट्रान्झिस्टर जरी आपल्याला बात करून नवीन रेडिओ घ्यायचा असेल तर त्याचेही 4 काहीतरी म्हणजे लोक टपलेली असायची की मला द्या मी वापरेन. आणि आता कोणीही जुनं कपड्यांच्या बाबतीत तर काही बापरे बाप, पहिल्यांदा 10 लोकांचं घरामध्ये, आता आम्ही स्वतः 6 भावंड, आई वडील, म्हणजे 8 जणांमध्ये आमच्याकडे फडताळ कपाटसुद्धा नाही म्हणता येणार त्याला, एका फडताळात आमचे सगळे कपडे राहायचे. नंतर जेव्हा भाऊ कामाला लागले तेव्हा आमच्याकडे कपाट आलं. एका फडताळात आमच्या सगळ्यांची पुस्तकं, आमची म्हणजे 3 हे होतं, भिंतीमध्ये फडताळ होतं, 3 वरचे 3 भावांना व खालचे 3 मुलींना, त्याच्यामध्ये आमची पुस्तकं, युनिफॉर्म आणि एक जोडी कपडा असायचा लग्नाबिग्नासाठी वगैरे. घरी घालायला जुन्यातलेच म्हणजे गणवेश आम्ही घालायचो, जुन्यातले काही गणवेश असतील तेच घालायचो. त्यामुळे घरात प्रत्येकाच्या नावाने 3 ते 4 जोडी पलीकडे कपडे नसायचे. आईचं पण तसंच असायचं. तिच्यापुरतं ती एक गाठोडं बांधायची आणि तिचं गाठोडं बाजूला असायचं. वडिलांना पण माझ्या 2 शर्ट 2 पॅन्ट होते, त्या पलीकडे माझे वडीलही काही घालत नव्हते. मग असा आमचा सगळा बोलण्याचा हे निघालं की आपण आपल्या गरजा म्हणाव्यात का ह्या गोष्टीला वाढवत गेलो. आणि पूर्वी मला मग त्यावेळेला आठवण आली, पूर्वी आपण जायचो तर म्हणजे कधीतरी आठवड्याला 15 दिवसाला आईवडील म्हणायचे जा चणे घे आणि खा म्हणून पैसे द्यायचे. तर चण्याचं दुकान होतं. हल्ली मी मुद्दामून लक्ष देऊन बघितलं, असे मोठी मोठी दुकानं असायचे आणि तो चणेवाला असा मस्त बसलेला असायचा. आणि मला ना ते दगडं असायची तिथे, मला त्याचं खूप आकर्षण असायचं की ते काय आहे. आणि ते बहुतेक माझ्या अंदाजात जर मी चुकत नसेल तर त्या भैया लोक जास्त खात होते, कारण मी कोणाला असं विकत घेतलेलं पाहिलेलं नाही आहे. तर माझी आई म्हणायची नाही ते खायचं नसतं. मग नंतर जरा मोठी झाल्यावर कळलं की पूर्वी त्या काळामध्ये गर्भनिरोधक म्हणून तेच साधन होतं, जे दगड वगैरे लोक खायचे ना. जर मी चुकत नसेल तर ते गर्भनिरोधकासाठी ते दगड घेऊन ते खात होते की त्याने गर्भ निघून जायचं. आणि चणे शेंगदाणे असे मोठे मोठे ह्याने बसलेले असायचे. हल्ली तर चणेवाल्याचं असं खास चणेवाल्याचं जे दुकान आम्ही लहानपणी पाहिलेलं आहे ते आता बिलकुल नाही. हा इतका परिवर्तन झालेलं आहे. आणि आपण ए सी लावतो आणि ए सीची इतकी, ज्यांना ए सी आहे, ज्यांच्याकडे मी बघते त्यांना ए सीची इतकी सवय होते की ए सी शिवाय त्यांना म्हणजे कुठे गेलो वगैरे ना तर जाणवतं 2 मिनटं लाईट गेली की त्यांची जेवढी तळमळ होते ना, मग त्यावेळेला वाटतं रे माझ्याकडे ए सी नाही आहे तर मी अगदी
त्या परिस्थितीमध्ये मी शांत असते, कारण मला ए सीची सवयच नाही की गारवा अरे ए सी नाही, ए सी दे, हा हे होतं. पण मला ह्या छोट्याशा मुलीने आठवण करून दिली की ह्या 10-20 वर्षात ते इतकं बदल पटकन 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 झालेत ना, की जो काळ आम्ही लहानपणी बघितला तो आता गावी सुद्धा नाही बघायला मिळणार. गावी सुद्धा अगदी रिमोट जागेसुद्धा सगळ्या सुविधा असतात. एवढा बदल झालेला आहे. तुम्ही पण तुम्हाला जाणवलेले बदल आठवले तर मला नक्की सांगा. तुम्ही माझा ऐकल्याबद्दल मी खूप आभारी आहे.